जो धडपडतो पडतो आणि जो पुन्हा उठतो ना तो आयुष्यात कधीच पडत नाही बरं का. जो धडपडतो पडतो आणि जो पुन्हा उठतो ना तो आयुष्यात कधीच पडत नाही बरं का. हा माझा मोठा अनुभव आहे. तुमचा अनुभव काय म्हणतो ते सुद्धा मला सांगा. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली म्हणजेच नवीन काहीतरी नवीन गोष्टीची सुरुवात झाली हे तुम्हाला माहिती, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी मी तुम्हाला सांगतच असते. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचे. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, श्री स्वामी समर्थ. तर इकडे खूप सारा गोंधळ वगैरे चालू आहे, त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला रिटर्न बोलतीये. तर मग आवडला ना तुम्हाला आजचा शब्द, जो धडपडतो पडतो ना तो आयुष्यात पुन्हा कधीच पडत नाही बरं का. कारण त्यांनी अगोदरच खूप साऱ्या गोष्टी सहन केलेल्या असतात, खूप साऱ्या गोष्टींना अगोदर सामोरे गेलेला असतो. त्यामुळे त्याला धडपडणं पडणं आणि पडल्यानंतर कसं उठणं हे सर्व त्याला माहिती असतं. त्यामुळे तो पुन्हा पडण्याची चुकी कधीच करत नाही. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा इकडे राज काय करतोय, काय करायला बा? अभ्यास. कसला अभ्यास करायला? क्लासमध्ये केला नाहीये, घरचा दिलाय ना अभ्यास. आता कास करायला बिग स्ट्रॉंग हँडरायटिंग राजची. तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ना पूर्ण मी राजची हँडरायटिंग दाखवणार आहे, कसं लिहितो वगैरे, इंग्लिशमधले पण मराठीमध्ये पण, जर सर्व काही त्याची हँडरायटिंग आहे ना सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला नेक्स्ट एका व्हिडिओमध्ये. ते आता त्यांनी सांगतील ना, मी कशी सांगू तुला. मी तर मम्मा आहे. मम्मा प्रत्येक वेळेस बाळाचं हो छानच आहे बोलत असते प्रत्येक गोष्टी, पण जे सर्व जग आहे ते चुका काढायला बसलेलं असतं. तर त्या जगातले काही जण आपल्यासाठी चांगलं सांगायला बसलेले असतात. तर तुझी हँडरायटिंग आपण त्यांना एक वेळेस दाखवू, व्हिडिओ घेऊया छान असं हँडरायटिंग तू काहीतरी लिहिलेलं, हो ना बाळ. त्यावेळेस मग तेव्हा सर्व सांगतील तुला चुकीचं आहेत का बरोबर आहे, तुझी हँडरायटिंग बेस्ट आहे का, सर्वात बेस्ट आहे का नॉर्मल आहे. झाला तुझा अभ्यास वगैरे? चालू आहे ना? कशा पद्धतीने चालू आहे बघा त्याचा अभ्यास. स्कूल मधून कधी आला? आता काय काय केलं येऊन? जेवण अगोदर काय काय केलं आल्यानंतर? आल्यानंतर बॅग काढलो, टिफिन बॅग तुलो, हात पाय तुलो, कपडे चेंज केलो, जेवलं, ऑफिसला बसलो. अगोदर आल्यानंतर ड्रेस वगैरे चेंज केला, हँड वॉश वगैरे केलं, फ्रेश झाला, मग नंतर ऑफिस. जेवण कधी केला? जेवण आता केला. जेवण झाल्यानंतर ऑफिस. अभ्यास घेतला हातामध्ये. गुड बॉय आहे तुम्ही. मॅमला असं म्हणले, पहिलं खेळते जायचं, बॅग काढायचं, टिफिन बॅग काढायचं, पुन्हा कपडे चेंज करायचं, हात पाय धुवायचं, पुन्हा कपडे काढायचं, पुन्हा कपडे काढलं, पुन्हा कपडे घालायचं, पुन्हा जेवण करायचं, ऑफिसला बसायचं. तर आजचं जे हे रुटीन आहे ना, आज स्कूलमधून कधी येतो वगैरे किंवा जाता वेळेस काय त्याचं रुटीन आहे, आल्यानंतरचं पण काय रुटीन आहे, हे सर्व काही मी तुम्हाला सांगणारच आहे. नेक्स्ट त्याचे ब्लॉग मी तुम्हाला कंटिन्यू करणारच आहे. तसे हळूहळू त्याचे ब्लॉग्स टाकायला सुरू करणार आहे. जर तुम्हाला ते आवडत असतील तर म्हणजे सर्व काही मी डेली ते करतच जाईन, कारण ते पाहून मुलांना पण सवय लागेल थोडंसं लवकर झोपण्याची, लवकर उठण्याची वगैरे. तसंच राज कधी झोपतो, कधी उठतो वगैरे, आणि जे काही त्याचं रुटीन आहे ना नेमकं म्हणजे आल्यानंतरचं वगैरे, ते सर्व काही मी तुम्हाला दाखवणारच आहे. की कसं शिस्तीमध्ये झोपता येईल, कसं शिस्तीमध्ये उठता येईल, त्यांचा अभ्यास वगैरे सगळं काही वेळेवर होऊन जाईल. ह्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करेल पुढं. तर तशा गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडतील, कारण राजचे जे व्हिडिओज आहेत ना लहान मुलं वगैरे खूप बघतात ना, तर त्यामुळे
त्यांना पण त्या गोष्टी खूप हेल्पफुली होतील. आणि बघून असं म्हणजे राज पण आता काही गोष्टी बघतो ना त्याच्या लेवलच्या मुलाच्या वगैरे, तर तेव्हा बोलत असतो, मम्मा हे माझा फ्रेंड आहे, हे असं करतो, हा असं उठतो, ह्या टायमिंगला हे करतो. तर काही गोष्टी राज पण दुसऱ्यांच्या बघून शिकत असतो बरं का. तसंच जर मग राजच्या जर गोष्टी कोणी मुलं वगैरे बघायला लागले असतील, राजचे व्हिडिओज वगैरे बघायला लागले असतील, तर ते पण बोलतील की मम्मा म्हणजे माझं बघून पण दुसरे फ्रेंड करायला पाहिजे असं राजला सुद्धा वाटत असतं. त्यामुळे राजचे बघून दुसरे व्हिडिओ पण बघून वगैरे मुलं करतील, त्यामुळे आपण तसे व्हिडिओ कंटिन्यू करूयात. तर माझी थोडी तब्येत ठीक नाही आहे, मला हा व्हिडिओ आता घ्यायचा सुद्धा नव्हता, पण आजचा ब्लॉग तुमच्यापर्यंत टाकायचा होता, त्यामुळे हा व्हिडिओ मी घेतलेला आहे. तशा पद्धतीने राजचा अभ्यास झालाय. मम्मा तुला इथं काय झाले? तिथे हा पडलीये मी. का पण? पडलीये. बस लहानपणी पडतो का तू खेळतेस? तू इथं पडली ना, मी दिसायला लागलं, जास्त दिसायला ना. हो हं? हो. लहानपणी पडल्यानंतर तुला असं होत होतं का? मी मोठी झाल्यानंतर पण पडते आणखीन बघ. काळजी घेत नाही का मी स्वतःची? हो. बाय. बाय. काळजी घेऊ. मम्मा स्वतःची काळजी घे, मी हाव तुझ्यासोबत. तू आहेस माझ्यासोबत. काय करशील तू माझ्यासोबत? काळजी घेशील? हो. का बरं? तू काळजी, तुझी पण काळजी घेतो, माझी पण काळजी घेतो. मी पडूच आहे का असं कुठे पण? असं लागूच आहे का मला? हाताला पण लागलं ना पडलेलं काल? नाही. हे हाताला लागले. पडली होती ना. मम्मा मला लागलं नाही, तुला लागले. मी पडले ना त्याच्यामुळे मला लागले रे बाळा. इथे पण जास्त लागलंय. कसं झालंय बघ. आणि हाताला पण लागलं. राज सकाळी पण मला विचारत होता, जेव्हा स्कूलमध्ये चालला होता ना, तर तो बोलायला होता, मम्मा इथे काय झाले तुला, काय झाले म्हणून. पण मीच त्याच्यावरती चिडली, कारण सकाळी खूप घाई व्हायली होती. स्कूलला पण जायला त्याला उशीर वगैरे व्हायला होता ना, त्यामुळे मी त्याच्यावर खूप चिडली. म्हटलं तू राहू दे, तू जा म्हणलं अगोदर, काय लागलं ते नंतर बघू म्हणलं आपण. तर त्याच्यामुळे तो गेला स्कूलला. तर आल्यानंतर तो मला विचारतोय, मम्मा तिथे तुला काय लागलं. माझ्या बाळाला खूप काळजी आहे माझी, त्याच्यामुळे मी फक्त माझ्या बाळाला सांगते की मी पडली होती, त्याच्यामुळे ते तसं झालं. आणि तेव्हाच पडले, तेव्हा तो स्कूलला गेलेला होता तेव्हाच. तर हाताला पण थोडंसं लागलं आणि इथे पण थोडंसं लागलं. छान झालं बाळ, मला लागलं ते. नाही. लागूच आणखी? नको. नको. छान नाही दिसत आहे? लागलेलं छान दिसत नाही. इथं पाच पोल आले. लागले का इथे पण? हो. चला अभ्यास वगैरे करा, मला पण माझी कामं वगैरे आहेत, करून घेते मी माझे कामं वगैरे आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते. तर अशा पद्धतीने माझे सर्व काही कामं आवरून झाले. त्यानंतर मी थोडंसं आराम वगैरे केलं, कारण म्हटलं माझी तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं आराम करावं. तर मला काहीच ठीक वाटत नाही आहे, तरी बघू हळूहळू छान अशी तब्येत करू, सगळ्या गोष्टी व्यवस्थित हळूहळू हँडल वगैरे करूया. तर बाहेर थोडंसं आभाळी वातावरण वगैरे आहे, जसं की आता म्हणतात ना अवकाळी पाऊस किंवा अवकाळी वारं वगैरे, या सगळ्या गोष्टीसारखं वातावरण झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीसारखं वातावरण झालेलं आहे. वाटतोय पाऊस येईल म्हणून, पण मला वाटत नाही या दिवसामध्ये पाऊस येईल. तरी काल व्हिडिओ पाहिला होता मी की पाऊस येऊ शकतो वगैरे, पावसाची शक्यता आहे, आभाळी वातावरण आहे. आणि मेन म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत ना, ते पण संपत आलेले आहे. सध्या आता उन्हाळा जवळ येतोय, उन्हाळा जवळ आल्यासारखं वाटते, कारण गरमी वगैरे सगळी खूप व्हायला लागली ना, त्याच्यामुळे असं वाटतं उन्हाळा येईल का काय. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट दुसरा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या व्हिडिओशी कनेक्टेड राहा. तसेच व्हिडिओ नंतर कुठले पाहायला आवडतात ते सुद्धा सांगा आणि आमच्याशी कनेक्टेड राहा. तर एवढा व्हिडिओ पाहायला म्हटल्यानंतर पहिल्यांदा जर तुमच्या समोर व्हिडिओ आला म्हटल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. सर्वात महत्त्वाचं अगोदर सबस्क्राईब करा. बाय बाय अँड टेक केअर.